हल्ली ना मॉर्निंग गुड होतेच नाही, कारण की यांश रात्री झोपू देत नाही. त्यामुळे मग उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं. तर आजही उशीरच झाला. मग उठून फ्रेश झाल्यावर सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली. त्यानंतर आज कोर्टात थोडी कामं होती. मग पटकन रेडी होऊन तिथे गेले आणि कोर्टात जाऊन माझी सगळी कामं आटपून घेतली. दरवर्षी होळीला तेजल मॅडम कोर्टात थंडाई आणि पुरणपोळी ठेवतात, तर आजही ते होतं. त्या सगळ्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर घरी आले. मस्त असा मटार आणि ब्रोकलीचा पुलाव केला. जेवण करून थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी सासरी आले होळीच्या पूजेसाठी. त्याआधी पूजेची थाळी रेडी करून घेतली. त्याच्यामध्ये सर्व साहित्य थाळीमध्ये ठेवून घेतलं आणि होळीचा नैवेद्य पुरणपोळीशिवाय अपूर्ण आहे, पुरणपोळीही घेतली आणि मग होलिका मातेवर जाऊन होळीची पूजा करून घेतली. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच होलिका दहन. आजच्या दिवशी भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या कृपेने सुरक्षित राहिला आणि होलिकेचे वरदान निष्फळ ठरून ती जळून भस्म झाली. तर सर्वांना माझ्याकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. आजचा संपूर्ण स्वयंपाक हा माझ्या मम्मीने म्हणजेच सासूबाईंनी केला होता. तर आज तुमच्याकडे जेवणात काय काय केलं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.